नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण प्रकाशाचं परावर्तन हे प्रकरण 16वं प्रकरण आपल्या पुस्तकात आहे. पेज नंबर 110वर हे प्रकरण आहे. त्याचा अभ्यास करणार आहोत. प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय ते सुरुवातीला समजून घेऊया. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच आपण प्रकाशाचं परावर्तन असं म्हणतो. प्रकाशाचं परावर्तन समजून घेण्यासाठी एक कृती दिलेली आहे बघा. पांढरा कागद टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवून घ्या. कंगव्याचा मधील भाग सोडून इतर सर्व भाग काळ्या कागदाने झाकून घ्या, जेणेकरून प्रकाश हा त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडून विजेरीच्या साहाय्याने बॅटरीच्या साहाय्याने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाका. बॅटरी आणि कंगवा यांची योग्य मांडणी करून पांढऱ्या कागदावर प्रकाशकिरण मिळवा व या प्रकाशकिरणाच्या मार्गामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आरसा ठेवा. या प्रयोगावरून आपल्या असं लक्षात येईल की आरशावर प्रकाशकिरण ज्या वेळेला पडतील त्यावेळेला ती परावर्तित होऊन वेगळ्या दिशेने जातील. जे प्रकाशकिरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात. म्हणजे पृष्ठभागाकडे येणाऱ्या किरणांना आपाती किरण म्हणतो. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात. तर पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. परावर्तित किरणांची दिशा नियमानुसार ठरत असते. त्या नियमांनाच परावर्तनाचे नियम असे म्हणतो. बघा आकृती 16.2 बघा. यामध्ये आरशाची जी स्थिती आहे ती PQ आपल्याला दिसते बघा. PQ ही आरशाची स्थिती आहे. आपाती किरण AO आणि परावर्तित किरण OB त्या ठिकाणी काढलेले आहे. AO हा आपाती किरण आहे, त्याची दिशा या मार्गाने आहे आणि OB हा परावर्तित किरण, त्याची दिशा आरशाकडून परत फिरताना आपल्याला दिसते. त्यानंतर स्तंभिका काढलेली बघा. ही लंबरूप अशी रेषा आहे ज्याला आकृतीमध्ये ON असं नाव दिलेलं आहे. मग प्रकाशाचं परावर्तनाचे नियम, पहिला नियम या ठिकाणी दिलेला आहे बघा. पहिला नियम, आपतन कोन परावर्तन कोन समान मापाचे असतात. या ठिकाणी I हा आपतन कोन आहे आणि R हा परावर्तन कोन आहे आणि हे कोन सारख्या मापाचे असतात. दुसरा नियम आहे बघा की आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. आणि तिसरा नियम आहे की आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला आपल्याला दिसताय बघा आकृतीमध्ये. या आकृतीत AO हा आपाती किरण आहे, बिंदू O हा आपात बिंदू आहे, किरण OB हा परावर्तित किरण आहे आणि ON ही स्तंभिका आहे. आपाती किरण व स्तंभिकेवरील कोन AON आपतन कोन, परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोन BON हा परावर्तन कोन R अक्षराने दाखविलेला आहे. आणखी एक कृती दिली बघा खाली. पांढरा ड्रॉइंग बोर्डवर टाचण्यांच्या साहाय्याने तो ड्रॉइंग बोर्डवर पांढरा कागद नीट बसवून घ्यायचा आहे. कागदावर एका बाजूस आरशाची स्थिती दर्शवणारी रेषा PQ काढलेली. ही जी PQ रेषा आहे ही आरशाची स्थिती दर्शवते. त्यानंतर रेषा PQ वर O बिंदू घेऊन त्या बिंदूशी ON हा लंब काढलेला आहे बघा. O बिंदूवरून हा ON लंब काढलेला आहे. रेषा ON ही 30 अंशाचा कोन करणारी ON शी 30 अंशाचा कोन करणारा किरण AO काढलेला आहे बघा. AO दिसतोय तुम्हाला. A पासून O पर्यंतचा हा किरण 30 अंशाचा काढलेला आहे. आरसा स्टँडला अडकवून PQ रेषेवर आकृतीत दाखविल्याप्रमाणे लंब स्थितीत ठेवायचा आहे. आरशात पाहून त्या टाचण्यांच्या प्रतिमा या U आणि T मिळवलेल्या आहेत आणि मग ती रेषा आपण जर जोडली तर अशा प्रकारची आकृती आपल्याला तयार झालेली दिसेल. हा जो
कोन असेल तो आय असेल आणि इकडचा जो कोन असेल तो आर असेल. तर आपल्या असं लक्षात येईल की आपण जर हे कोन मोजले तर आपल्याला 30 अंशाचा जर हा आपतन कोन असेल तर तो आर कोनसुद्धा 30 अंशाचाच असेल. असे वेगवेगळे कोन घेऊन ही कृती आपण पूर्ण करायची आहे. त्यानंतर प्रकाश परावर्तनाचे नियम. अ आणि आ हे जे दोन पृष्ठभाग आपल्याला दिसत आहे, अ आकृतीमध्ये सपाट एक रेषा दिसते, सपाट आरसा तो दाखवलेला आहे आणि बी भागामध्ये खरबडीत पृष्ठभाग आपल्याला दिसतोय. आणि प्रकाशाचं परावर्तन होताना हे जे 3 सुरुवातीला किरण दिसत आहेत, हे तिघं किरण यांना आपाती निळ्या रंगाच्या शाईने आपाती किरण दिसत आहे आणि आर रंगाच्या शाईने परावर्तित किरण आपल्याला दिसत आहे. नियमित पृष्ठभागावर I1, I2 आणि I3 हे तिघही कोन सारख्या मापाचे दिसत आहेत आणि हे किरण जे आहेत ते परस्परांना समांतर आपल्याला दिसत आहेत. परंतु अनियमित जे पृष्ठभागावरून परावर्तन होतं आहे आ आकृतीमध्ये, त्यामध्ये I1, I2, I3 हे जे 3 किरण आहेत हे परस्परांना समान नाहीत, समांतर नाहीत आणि R1, R2, R3 हे जे कोन आहेत हे सुद्धा सारख्या मापाचे आपल्याला दिसत नाही. म्हणजेच सपाट जो पृष्ठभाग असतो त्यावरून होणारं जे परावर्तन असतं त्यामध्ये I1, I2, I3 म्हणजे आपाती कोन आणि परावर्तित कोन R1, R2, R3 हे समान मापाचे असतात. तर अनियमित प्रकाशाच्या परावर्तनामध्ये हे कोन समान मापाचे नसून त्यामधील जो परावर्तित किरणांमध्ये समांतरपणा सुद्धा आपल्याला दिसून येत नाही. पुढे बघा, परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट. तुम्ही ज्या वेळेला कटिंग करायला दुकानामध्ये जातात त्यावेळेला तुमच्या मागच्या आरशामध्ये प्रतिमा तयार होते. तुमच्या मागच्या केसांची नीट कापणी झाली की नाही ते बघता तुम्ही आणि त्याची प्रतिमा तुम्हाला समोरच्या आरशात दिसते. म्हणजे 2 प्रतिमा त्या आरशांमध्ये तयार होतात. मागच्या आरशातली प्रतिमा आपल्याला समोरच्या आरशात दिसते. त्यामुळे आपले मानेवरील केस व्यवस्थित कापलेले आहेत की नाही हे तुम्हाला दिसू शकतात. याच परावर्तनाचे परावर्तन याचमुळे आपल्याला आकाशातला जो चंद्र आहे तो पाण्यात सुद्धा आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसू शकतं. असं प्रकाशाचं परावर्तन अनेक वेळा होऊ शकतं. यासाठी कॅलिडोस्कोप याचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये याच तत्त्वाचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो. 3 समान आकाराचे आयताकृती आरसे घेतले. परावर्तक पृष्ठभाग आतमध्ये येईल अशा पद्धतीने ते आरसे त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवले. एक पांढरा कागद घेऊन त्रिकोणी स्वरूपात चिकटपट्टीने चिकटवला व एक बाजू जर बंद केली त्याची, बघा या ठिकाणी ही बाजू बंद केलेली आहे आणि पुठ्ठ्याचे या ठिकाणी आरसे आपल्याला दिसत आहेत 3 आणि बंद करण्याची ही टोपी आपल्याला या ठिकाणी दिसते आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला या ठिकाणाहून त्याकडे बघायचं आहे. त्यामध्ये जे काचेचे तुकडे आपण 4-5 टाकलेले असतील ते जर आपण त्या तुकड्यांचं बघितलं तर त्याच्या असंख्य प्रतिमा आपल्याला या तयार झालेल्या दिसतील. यामध्ये तिन्ही आरशातून निर्माण झालेल्या परावर्तनामुळे आपल्याला या असंख्य प्रतिमा तयार झालेल्या दिसतील. कॅलिडोस्कोपमध्ये वेगवेगळ्या रचना आपल्याला पाहायला मिळतील. कॅलिडोस्कोपचे एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एकदा तयार झालेली रचना पुन्हा सहजपणे तयार होत नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन अशी रचना या ठिकाणी तयार होते. आपल्या घरातील खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी किंवा नक्षीदार कागद तयार करणारे किंवा साड्या तयार करणारे व्यावसायिक किंवा कापड उद्योजक जे आहेत डिझायनर्स, ते कॅलिडोस्कोपचा उपयोग करून वेगवेगळ्या रचना वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करत असतात.
त्यानंतर परिदर्शी बघा, पेरिस्कोप आपल्याला दिलेला आहे पुढे. पेरिस्कोपमध्ये प्रकाशाचं पुन्हा पुन्हा परावर्तन याच नियमाचा वापर केलेला आहे. या ठिकाणी एक पुठ्ठ्याचं खोकं घेतलेलं आहे. खोक्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला खाचा तयार करून 45 अंशाचा कोन करणारे आणि एकमेकांना समांतर असणारे दोन आरसे आकृतीत दाखवल्याप्रमाणे बसवा व ते चिकटपट्टीने घट्ट चिकटवून घ्या. वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस साधारणतः 1-1 इंचाच्या 2 खिडक्या करा. आणि आता खालच्या खिडकीतून पहा, निरीक्षण करा. तुम्हाला असं दिसेल की वरच्या खिडकीच्या समोरील दृश्य त्यामध्ये तयार झालेले असतील. या उपकरणालाच परिदर्शी असं म्हणतात. याचा उपयोग कुठे होतो तर पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू बघण्यासाठी व तसेच बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंची टेहळणी करण्यासाठी या परिदर्शीचा उपयोग केला जातो. म्हणजे कॅलेडोस्कोप आणि परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करतात. त्यानंतर सोडवलेली उदाहरणे. यामध्ये एका सूत्राचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो की आपल्या परावर्तनाचा नियम आपण वापरलेला आहे की I आणि R या दोघींची किंमत सारखी असते. त्यामुळे जर आपाती किरण जर 60 अंशाचं असेल तर परावर्तित किरणसुद्धा 60 अंशाचं आहे, असं उदाहरण 1 मध्ये आपल्याला लक्षात येईल. दुसऱ्या उदाहरणामध्ये बघा, कोन I आणि R यांच्या मापांची बेरीज 90 अंश असते. यापैकी एखादा कोन जर तुम्हाला दिलेला असेल तर दुसऱ्या कोनाचं माप आपल्याला 90 अंशातून वजा करून मिळवता येऊ शकतं. अशा प्रकारची उदाहरणंसुद्धा तुम्हाला या पुस्तकामध्ये शेवटी दिलेली आहेत. तीसुद्धा तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि या प्रकरणाखालचा जो स्वाध्याय आहे तो सुद्धा तुम्हाला सोडवायचा आहे.